धड आहे पण मुंडके नाही। वर्धेतील अंजी नजीक केलेल्या पिंपळगाव, भोसले व आमगाव येथील पुनर्वसन येथे जवळपास 350 ते 400 लोकांची लोकवस्ती आहे। या लोकवस्तीला पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे सन 2022 ते 23 अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी, पाईपलाईन व विहीर खोलीकरणाचे 96 लक्षाचे काम दिले होते, मात्र अद्याप कार्य पूर्ण झालेले नाही। याबाबत 2 मे रोजी आमदार आपल्या गावी या माध्यमातून आमदार राजेश बकाणे यांनी अंजी येथे भेट दिली होती। याच प्रसंगी पुनर्वसन येथील नागरिकांनी सदर टाकीची माहिती व इतर समस्यांची माहिती दिली। त्यावर तत्परतेने आमदार बकाणे यांनी कामाचे अभियंता यांना कार्य त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले, मात्र त्यावर प्रशासनाद्वारे कुठलीच हालचाल झाली नसल्याने आमदार साहेबांचा वचक अधिकाऱ्यांवर कमी पडतोय की काय अशी चर्चा परिसरात चांगलीच रंगत आहे। तर सध्या परिस्थितीत असलेल्या टाकीला बघता धड आहे पण मुंडके नाही अशीच प्रचिती होत आहे। तर टाकीचे पूर्ण कार्य करून पुनर्वासियांना पाणी पुरवठा व इतर सुखसोयी कधी मिळणार यावर प्रशासन व आमदार साहेब गांभीर्याने कार्य करणार का हे आता बघण्यासारखं आहे। मोठी येथे असलेलं पिंपळगाव, भोसले व आमगाव या 2 गावचं पुनर्वसन आणि या पुनर्वसनमध्ये विविध समस्या दिसून येत आहे। याच्यामध्ये या पुनर्वसनमध्ये 300 ते 400 लोकांची लोकवस्ती आहे। तुम्हाला पिण्याकरता पाणी कुठून येते? आहे ते मोडकी दाडकी पाणी आहे आणि काही 1-2 बोर आहे तुटले टाकले। आपची काही नाही आहे, काहीच नाही समस्या आहे। पाणी नाही भेटत प्यायले, काही नाही भेटत। रोड रस्ते खराब आहे, रोड खराब आहे। ह्या पाण्याच्या टाकीचं काम किती वर्ष झाले सुरू झालं? ह्या काळात 2-2.5 वर्ष